चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. अरे अरे एकदम भारी एकदम जर जमलंय वाटतं आणि आईला येतंय गाणे लय भारी येतात. दादा कोंडकेचे ते एवढे भारी येतात, लय भारी येतात. काय पण आता जाऊन द्या. पण आता जे म्हणणार आहे ते पण ऐका. चला जेजुरीला जा. नको 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 नको. तर मित्रांनो आज पण एकदम भारी. कारण काय आता लगन सराई चालू आहे सध्या. आता नवीन जोडे जाते जेजुरीला. म्हणून जेजुरी आता म्हणजे अक्काला येतंय बर का, पण थोडस चुकतंय. पण प्रयत्न केला आम्ही. पण अक्काचं खाली मानातली अक्का हसती. आम्ही गाणं ऐकलंय आत्ताच. तुम्ही गाणं समजलं असेल जेजुरीला नेमकं कोणतं आहे. तर चला जेजुरीला जाऊ. आणि हे गाणं आहे. पण आता अक्का म्हणणार आहे आज म्हणणार आहे. तर झालंय आम्ही आता कडवे तर दोन येतं. पण सुरुवातीचे थोडंसं अवघड आहे अडकन. पण म्हणणार आहे एकदम भारी असा आवाजात म्हणणार आहे. कारण पाठीमागची लावणी म्हणली होती अक्का. पण अक्काला लावणी भजनं येतात. पण आम्ही भजनाचं चॅनलचं तिचं मोनो झालंय आता विषय नाही. त्याच्यामुळं आईला पण आम्ही असंच बसलो होतो शूट करताना. आईचं म्हणजे खूप म्हणत असते. आई असं मनात म्हणत असते चला जेजुरीला जाऊ. मी म्हणलं तिला म्हणलं बाकीचं पाठ करून घे थोडंफार, तर पूर्ण गाणं होऊन जाईन आपलं. ती म्हणली नको नको. पण मी म्हणलं टाकू आपण. कारण कसं आहे टाकलं म्हणजे भारी वाटतं हो. काय थोडंसं म्हणजे मनाला चांगलं वाटतं. आणि आईला येतंय गाणे लय भारी येतात. दादा कोंडकेचे ते एवढे भारी येतात, लय भारी येतात. काय पण आता जाऊन द्या. पण आता जे म्हणणार आहे ते पण ऐका. चला जेजुरीला जाऊ. मग नवीन जे जोडपेत ते पहा आपला व्हिडिओ. आणि कोण कोण जेजुरीला गेलंय ते सांगा. तर आई सुरुवात कर तू एकदम भारी असं. तर समोर कॅमेरा घेऊ का असंच म्हणणार आहे तू? नको आहे बाबा, नको आहे बाबा. कवर रे नको रे बाबा. चल म्हण बाबा. सुरू कर काहीतरी सुरू कर. दोन कडवे डायरेक्ट सुरू कर. त्याच्यातलं काय येतंय? आता विचार चालू आहे आमचा. मोबाईल आणायचा आहे. मोबाईल आणतो थांब. बरं मोबाईल आणतो. आम्ही आलो घरात आता. करू चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. बरोबर आहे ना. मी आलो घरात. का लागली लाजाला. त्याच्यामुळं बसलो. आता कर बरं सुरू. डायरेक्ट काय जेवढं येतं तेवढं. हा लई दिसाची राया हौस आता पुरे करू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. एक आणावा अवलूक घोडा, त्याची रेशम खाली सोडा. एक आणावा अवलूक घोडा, त्याची रेशम खाली सोडा. मागे बसा मी पुढ्यात बसते, मागे बसा मी पुढ्यात बसते. जगाला कौतिक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजूर गडावर जाऊ, तिथं मल्हार देव पाहू. चला जेजूर गडावर जाऊ, तिथं मल्हार देव पाहू. आपण दोघ जोडी जोडीनं, आपण दोघ जोडी जोडीनं बेल भांडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. अरे एकदम भारी एकदम. जर जमलंय एकदम भारी म्हणली. कारण कसं आहे आपल्याकडे नाही वाद्य काही नाही भारी. म्हणजे थोडंसं ते वाद्यामुळं नाही का अजून भारी वाटतं मित्रांनो.
तर एकदम भारी असा प्रयत्न केला आईनी. कारण कसं आहे, आईला जमतंय, पण आई भीती आणि लाजती, म्हणती नको आपले भजन, आपले कीर्तन, आपले अभंग भजन म्हणती बरं का. पण चला ना थोडंसं का मनोरंजनासाठी पण चांगलं आहे. काय आपल्या जी कला असती ती लपलेली असती बुवा, पण ती चांगलं आहे. आईच्या नादानं दुसऱ्या पण आता आईसारखंच एखादं असलं तर आई तिला त्या लेडीजला पण त्या महिलाला पण वाटणं आयला मला पण येतेच भजनं. पण ती पण खरंच तुमच्या अंगात जी कला आहे ना ती खरंच सादर करा. कारण मी नाही का आईला लय रिक्वेस्ट करतो म्हण म्हण म्हण, पण म्हणती मग लय जर माग लागलो लय, तिला आता आठवडा झाला माग लागलो होतो, आठवडा काय महिन्यापासून माग लागलो होतो, तर म्हण तू आज आज म्हण आज म्हण. तिला एकदम म्हणजे चांगलं मग म्हणल्यावर व्हायरल झाला आणि तुम्ही जर व्हिडिओ जास्त व्हायरल झाला तर मग आकाला बरं वाटतं, आयला चांगलं झालं. पण थोडंसं लो झाला तर थोडंसं वाटतं आयला उगाच म्हणले. पण तर तुम्ही आहेत म्हणून चांगला सपोर्ट करतात. तर कसं वाटलं काय आपल्या मातरंड मल्हार जेजुरी एकदम भारी असं म्हणलेली आई. आणि कमेंटमध्ये सांगा. आणि असंच तुम्हाला पुढचं पण असंच काही ना काही आम्ही नवीन घेऊन येणार आहेत. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला मग तोपर्यंत बाय.